आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर ते कांजूरमार्ग हा मेट्रो प्रकल्प होईल असं वर्षानुवर्ष सांगितलं जात होतं। त्यामुळे हा मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेतच होता। त्यामुळे या मेट्रो प्रकल्पाला बदलापूरकर आता विसरले होते। मात्र बदलापूर ते कांजूरमार्ग या मेट्रो प्रकल्पाचं काम आता सुरू होणार असल्याची माहिती भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर ते कांजूरमार्ग या मेट्रो प्रकल्पाच्या भूसंपादनाचे आदेश दिल्याची माहिती कथोरे यांनी दिली। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MMRDAच्या अर्थसंकल्पात बदलापूर ते कांजूरमार्ग या 38 किलोमीटरच्या सगळ्यात मोठ्या मेट्रो प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती कथोरे यांनी दिली। त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून बदलापूर अंबरनाथकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं जाणार आहे। या मेट्रो प्रकल्पामुळे लोकलवरचा ताण कमी होऊन बदलापूर, अंबरनाथ आणि आजूबाजूच्या शहरातील नागरिकांना CSMT आणि वेस्टर्न मार्गावर प्रवास करणं सोयीचं होणार आहे। या मेट्रो प्रकल्पाबद्दल बदलापूर मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी काय माहिती दिली आहे ती ऐकूयात। गेल्या 10 वर्षापासून बदलापूरला मेट्रो करण्याचा प्रयत्न सुरू होता। बदलापूरला मेट्रो व्हावी ही नागरिकांची सुद्धा मागणी खूप मोठ्या प्रमाणात होती। पण नागरिकांच्या मनामध्ये मेट्रोचा वेगळा मार्ग असावा त्यांच्या मनातला असेल, तो वेगळ्या दिशेने आपण फिरवण्याचं काम केलं आणि त्याला यश आलं। 10 वर्षापूर्वी त्याचा DPR झाला, त्याचा अंतिम मान्यता मिळण्याची तयारी झाली आणि नेमका आचारसंहिता लागली। या राज्याचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब। त्यांनी हा सगळा प्रकल्प आपण बदलापूर ते कांजूरमार्ग वेस्टर्नला जाणारा मार्ग आपल्या बदलापूरला जोडला पाहिजे, अंबरनाथला जोडला पाहिजे, या हेतूने आपण ह्या मेट्रोच्या मार्गाला मंजुरीची मागणी केली होती। 10 वर्षानंतर त्याला आता 5 वर्ष मागची गेली मोफत, त्यामुळे तिथं काम मला यश आलं नाही। मागच्या महिन्यामध्ये 18 तारखेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटनासाठी बदलापूरला आले आणि त्या दिवशी मी मागणी केली की माझ्या मेट्रोचा प्रकल्प बऱ्याच वर्षापासून पडून आहे, त्याला दिशा द्या। त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक उत्तर दिलं होतं की तातडीने त्याची दिशा ठरवली जाईल आणि त्याला लवकरात लवकर काम सुरू करायची परवानगी दिली जाईल। तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, मुख्यमंत्र्यांनी त्याच आठवड्यामध्ये त्या मेट्रो प्रकल्पाला लागणारे भूसंपादन याचे आदेश तातडीने दिले। त्याबरोबर MMRDAचं अर्थसंकल्पाची आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री शिंदे साहेब यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये अर्थसंकल्पामध्ये बदलापूर ते कांजूरमार्ग या जवळजवळ 38 किलोमीटर संपूर्ण मेट्रोच्या मध्ये सर्वात लांबीची जास्त लांबीची जर मेट्रो असेल ती बदलापूरची असेल, त्याला मान्यता काल तत्वता दिली आणि तातडीने ती कामं सुरू करण्याचे आदेश सुद्धा दिले गेलेले आहेत। त्यामुळे बदलापूरला जे मेट्रोचं काम थांबलं होतं, 10 वर्षापासून प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा संपली आणि आता बदलापूर शहराला, अंबरनाथ शहराला सगळ्यात चांगलं माध्यम मेट्रोच्या माध्यमातून होईल। रेल्वे प्रवाशांचा खूप मोठा त्याच्यामधून अडथळा निर्माण होता, तो थांबला जाईल आणि त्यांना खऱ्या अर्थाने एक सोयीस्कर प्रवास मिळावा। CST पर्यंत जायला सुद्धा त्याच्यात चांगलं होईल। वेस्टर्नला जाणं हे आमच्या दृष्टीने कठीण होतं, वेस्टर्नला जाण्यासाठी खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग या मेट्रोचा होईल आणि बदलापूर आणि अंबरनाथ शहराला वेस्टर्नचा जाण्या येण्याचा मार्ग सुकर होऊन आज या दोन्ही शहरांना वाढीला अजून त्याचा चांगला फायदा होईल। मनापासून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मनापासून गुढीपाडव्याची खऱ्या अर्थाने आम्हाला ती भेट दिली। नवीन वर्षामध्ये एक चांगला प्रकल्प बदलापूर शहरासाठी, अंबरनाथ शहरासाठी मार्गी लागला, त्याबद्दल या राज्य सरकारचं आणि MMRDAचं मनापासून अभिनंदन करतो। दरम्यान बदलापूर कांजूरमार्ग या मेट्रो प्रकल्पाचं काम प्रत्यक्षात कधी सुरू होईल आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात या मेट्रोने कधी प्रवास करता येईल याबाबतची उत्सुकता बदलापूरकरांना आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।